नमस्कार मंडळी. आज आपण एक हृदयस्पर्शी कथा ऐकत आहोत. मुलाने पसंत केलेल्या मुलीला बघण्यासाठी मी अमेरिकेला जात होते. मनात संशय होता की जर मुलगी संस्कारी नसली तर खानदानात आमचं नाक कापलं जाईल. अमेरिकेमध्ये एअरपोर्टवर ती मुलगी साधा आमच्याशी बोलली पण नाही आणि सरळ कारमध्ये बसून आम्हाला घरी घेऊन गेली. पण घरी गेल्यानंतर जेव्हा माझी नजर ज्या पप्पांवर पडली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिचे पप्पा तर योगिता आणि सुरेशराव अमेरिकेच्या एअरपोर्टमधून जसे बाहेर निघाले तेव्हा त्यांचा मुलगा विक्रम त्यांच्याजवळ पळत आला आणि आपल्या आईवडिलांना मिठी मारली. इतक्या दिवसानंतर आपल्या मुलाला पाहून दोघांचे डोळे पाणावले होते. थोड्या वेळानंतर त्यांच्यासमोर एक काळ्या रंगाची गाडी येऊन थांबली. विक्रमने त्यांचे सामान डिक्कीमध्ये ठेवले आणि त्या दोघांना गाडीत बसायला सांगितलं आणि स्वतः पुढे बसला. ड्रायव्हर सीटवर विक्रमची होणारी बायको त्रिशा बसली होती. तिने मागे बघून दोघांनाही नमस्कार केला तेव्हा तिला पाहून योगिताला असं वाटलं की जसं काय आकाशातून परी जमिनीवर आली आहे. इतकी सुंदर होती ती. योगिताने मनातल्या मनात आपल्या मुलाच्या पसंतीवर दाद दिली. जवळजवळ 1 तासानंतर गाडी एका अपार्टमेंटमध्ये थांबली. खाली उतरताच त्रिशा त्या दोघांच्या पाया पडली. तेव्हा योगिता निश्चिंत झाली की मुलगी संस्कारी आहे. खूप प्रेमाने त्यांनी तिला मिठी मारली. विक्रमचा 3 खोल्यांचा फ्लॅट त्यांना चांगलाच आवडला. त्रिशा आणि विक्रमने दोघांचंही सामान उचललं आणि घरामध्ये आणलं. ते दोघं फ्रेश झाले. त्रिशाने त्यांना कॉफी बनवली. कॉफी पित असताना योगिता त्रिशाला निरखून बघत होत्या आणि मग दुपारचं जेवण केल्यानंतर योगिता आणि सुरेशराव आराम करायला गेले. अगाई उठ ना. तुमच्या उठण्याची वाट पाहून त्रिशा तिच्या घरी निघून गेली. उठण्याची इच्छा नसताना योगिताला उठायला लागलं आणि मग खूप प्रेमाने विक्रमच्या केसात हात फिरवत योगिता म्हणाल्या, अरे चिंता का करतोस? अरे चिंता का करतोस? मला आणि तुझ्या बाबांना तुझी त्रिशा खूप पसंत आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा तू आपल्या जातीची मुलगी शोधली हे काय कमी आहे का आमच्यासाठी? आता लवकरात लवकर आम्हाला तिच्या फॅमिलीसोबत भेट घडवून दे. जर तुम्हाला इथे लग्न करायचं असेल तर वाट कोणाची बघायची? आपल्या आईचं बोलणं ऐकल्यानंतर विक्रम खूप खुश झाला आणि म्हणाला, तिच्या फॅमिलीमध्ये फक्त तिचे पप्पा आहेत. तिच्या आई लहानपणी देवाघरी गेली पण तिच्या पप्पांनी दुसरं लग्न केलेलं आहे. त्रिशाला तिच्या आजीने सांभाळलं आहे. तिच्या पप्पांची इच्छा आहे की लग्नानंतर आम्ही दोघेही त्यांच्या घरी राहावं, पण मी त्यांना नकार दिला आहे. जो फ्लॅट मी नवीन घेतला आहे तो त्याच एरियामध्ये आहे. उद्या जाऊन आपण बघून येऊया. आपल्या मुलाचं वागणं बघून योगिता संतुष्ट होत होत्या. अमेरिकेला येण्याअगोदर विक्रमच्या पसंतीला घेऊन सगळ्यांनी त्यांना खूप भडकवलेलं होतं. परंतु विक्रम अगदी पहिल्यासारखाच आहे. त्याच्यात काही बदल झाला नाही हे पाहून त्यांना बरं वाटतं. स्कूलपासून इंजिनिअरिंगपर्यंत टॉपर मुलगा होता. कायम त्याचा पहिला क्रमांक यायचा. पुढचं शिक्षण घेण्यासाठी तो अमेरिकेत गेला तेव्हा लोक किती जळाले होते आमच्यावर. लग्नानंतर त्रिशाला घेऊन जेव्हा भारतात जाईल तेव्हा तिचं सौंदर्य पाहून सगळ्यांना हेवाच वाटेल. असा विचार करताच योगिता हसल्या. आई, तू असा काय विचार करत आहे की त्यामुळे हसत आहेस? विक्रमनं विचारल्यानंतर योगिता वर्तमान काळात आल्या आणि म्हणाल्या, अरे काही नाही. सगळं काही ठीक झालं तर दिव्या आणि जावई बापूसुद्धा येतील. सगळी काही व्यवस्था मी करूनच आले आहे. विक्रमने फोनवरून त्रिशाला सांगितलं की ती आईला खूप पसंत आली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्रिशा घरी आली. तिला बघूनच योगिताने तिला प्रेमाने मिठी मारली. मग नंतर योगिता तिच्या घराबद्दल विचारपूस करू लागल्या. गप्पा मारता मारता त्रिशासुद्धा त्यांच्यात चांगलीच मिसळली होती आणि मग त्यांना ती विचारते, मी सुद्धा विक्रमसारखं तुम्हाला आईबाबा बोलू शकते का? तेव्हा योगिताला फारच आनंद झाला आणि म्हटली, का नाही बाळा. आता विक्रम आमच्यासाठी जसा आहे तशीच तू सुद्धा आहेस. काही दिवसांची गोष्ट आहे आणि तेव्हा तू पूर्णपणे आमचीच होणार आहेस. योगिताच्या या बोलण्यावर त्रिशा लाजली आणि मान खाली घातली. बरं आई, तुम्ही पप्पा आणि आजीला भेटायला कधी येणार आहात? ते दोघेही तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहेत. मग तिच्या पप्पांना आणि आजीला भेटण्यासाठी दुसरा दिवस ठरला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्रिशाच्या घरी जाण्यासाठी योगिताला एवढं उत्साहित बघून सुरेशराव त्यांची चेष्टामस्करी करत होते. याच दरम्यान त्रिशा गाडी घेऊन आली. तयार होऊन योगिता आणि सुरेशराव बाहेर आले. एका तरुण मुलाच्या आई या वयातसुद्धा एवढी सुंदर दिसते हा विचार करून त्रिशाला खूप आनंद झाला होता. कारण त्या तिच्या होणाऱ्या सासूबाई होत्या. रस्त्यात रोडच्या दोन्ही बाजूला प्राकृतिक सुंदरता बघून योगिता मंत्रमुग्ध झाल्या होत्या. खरंच अमेरिका पर्या आणि फुलांचा देश आहे. 1 तासानंतर फुलांनी सजवलेल्या एका मोठ्या घराच्या समोर गाडी थांबली. तेव्हा एक वयस्कर महिलेने स्मित हास्य करत त्यांचं स्वागत केलं. ती त्रिशाची आजी होती. लिव्हिंग रूममध्ये त्रिशाचे पप्पा सुरेशराव बसले होते आणि योगिताकडे वळाले तेव्हा खूपच चकित झाले. त्यांना नमस्कार करणारा हात आपोआप हवेतच राहिला आणि इकडे योगिताचे सुद्धा जोडलेले हात खाली पडले.
ज्यांना सुरेशरावांशिवाय कोणीच पाहिलं नव्हतं. योगिताच्या चेहऱ्यावर स्तब्धता होती. सगळ्याच आनंदावर विरजन पडलं होतं. त्यांचा जो महिनाभर विक्रमच्या लग्नाला घेऊन चिवचिवाट चालला होता त्याच्यावर एकदमच शांतीचं ग्रहण पडलं. योगिता अस्वस्थ होऊन इकडे तिकडे बघत आपल्या हाताच्या मुठी चाळत होत्या. इकडे त्रिशाची आजी बोलत होती, परंतु योगिताच्या कानात काहीही जात नव्हतं. सगळं वातावरण गरम झालं होतं. त्याला थंड करण्यासाठी सुरेशराव पूर्ण प्रयत्न करत होते. जेवणाच्या वेळेससुद्धा योगिताला अशा प्रकारे अस्वस्थ पाहून विक्रम आणि त्रिशा हैराण झाले. अचानक आईला झालं काय? आणि शेवटी त्रिशाच्या आजीने योगिताला विचारलं, योगिताताई, काय झालं आहे? मी आणि त्रिशाचे पप्पा सुधाकर तुम्हाला पसंत आलो नाही का? आम्हाला बघूनच तुम्ही एवढ्या शांत का झाल्या? बरं ते जाऊ द्या, तुम्हाला आमची त्रिशा तर पसंत आहे ना? हे ऐकताच योगिता शर्मिंदा तर झाल्या, परंतु खूपच नाराज झालेल्या स्वरात म्हणाल्या, असं काही नाही. अचानक डोकं दुखायला लागलं माझं. परंतु विक्रमचे बाबा सुरेशराव लगेच म्हणाले, काही पण बोला, पण अमेरिकेत जन्म घेऊनसुद्धा त्रिशावर खूप छान संस्कार झाले आहेत आणि याचे श्रेय फक्त तुम्हालाच जातं. त्रिशा आम्हा दोघांना पसंत आहे. कदाचित भारतातसुद्धा आम्ही विक्रमसाठी अशी मुलगी शोधू शकलो नसतो. हो ना योगिता, बरोबर बोलतोय ना मी? योगिताने विक्रमचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. विक्रमचं बोलणं ऐकून त्रिशाच्या वडिलांना थोडा आनंद झाला होता. ते म्हणाले, तर मग तुम्हीच सांगा पुढचा कार्यक्रम कसा आणि कधी करायचा? उत्तर देताना योगिता म्हणाल्या, तसं आम्ही तुम्हाला फोन करून सांगू. आता आम्हाला जायला हवं. विक्रम उठ आणि टॅक्सी बोलव. आपण जाता जाता दिव्याला भेटून जाऊ. आईबाबा आल्यामुळे तिलासुद्धा खूप आनंद झाला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्रिशाला त्रास देणं ठीक नाही. तू टॅक्सी बोलव. योगिताच्या अशा प्रकारच्या बोलण्यामुळे सगळेच चकित झाले होते. त्रिशाचे वडील सुधाकरराव म्हणाले, यात त्रास देण्यासारखं काहीच नाही. सुरेशराव, तुमची जर परवानगी असेल तर 2 मिनटं मला तुमच्या पत्नीसोबत बोलायचं आहे. माझी त्रिशा जेव्हा फक्त 10 वर्षांची होती तेव्हा तिची आई हे जग सोडून गेली. मी माझ्या जीवनात काही चुकीची कामं केली होती आणि त्याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी सगळ्यांनी आग्रह केला, तरी मी दुसरं लग्न नाही केलं. मी एकट्याने आई वडील दोघांचं प्रेम तिला दिलं. जोपर्यंत योगिताजी पूर्णपणे या नात्याला परवानगी देत नाही तोपर्यंत मी सुद्धा समाधानाने या नात्याला काही परवानगी देऊ शकत नाही. सुरेशरावांनी हसूनच त्यांना योगिताशी एकट्याने बोलण्याची परवानगी दिली आणि मग सुधाकरराव आणि योगिता बोलू लागले. सुधाकरराव योगिताच्या समोर जाऊन उभे राहिले. त्यांना योगिताशी बोलायचं होतं, पण त्यांचा कंठ दाटून आला होता. तरीही ते म्हटले, योगिता, तुला फसवणारा, तुझ्याशी छळ करणारा तुझ्यासमोर उभा आहे. जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे, पण यामध्ये माझ्या मुलीची काहीच चूक नाही. तुझ्यासमोर मी हीच प्रार्थना करतो की त्रिशा आणि विक्रमला कधीच वेगळं करू नकोस, नाहीतर दोघेही तुटून जातील. एकमेकांशिवाय ते जगू शकणार नाहीत. सगळ्यांचा आनंद आता तुझ्या हातात आहे. माझी त्रिशाच तुम्हाला सोडवायला जाईल. इतकं बोलून सुधाकरराव बाहेर निघून आले आणि मग त्रिशाला या सगळ्यांसोबत जाण्यासाठी सांगितलं. तेव्हा विक्रम आणि त्रिशाच्या चेहऱ्यावर जी उदासी आली होती ती निघून गेली होती. त्यांना आनंद झाला होता. पूर्ण रस्ता योगिता डोळे बंद करून शांत बसली होती. घरी आल्यानंतर त्या बेडवर येऊन पडल्या. उलट बाहेरून आल्यानंतर फ्रेश झाल्याशिवाय त्यांना बेडवर जाणं कधी पसंत नसतं. सुरेशराव लिव्हिंग रूममध्ये टी व्ही बघत बसले. संध्याकाळ झाली होती. योगिता उठल्या आणि म्हणाल्या, ऐका ना, मी समोरच्या गार्डनमध्ये फिरायला चालले. विक्रम आल्यानंतर तुम्हीसुद्धा तिकडे या. आणि मग चप्पल घालून पायऱ्या उतरत त्या निघून गेल्या. मुलांच्या पार्कमध्ये ठेवलेल्या बेंचवर जाऊन बसल्या. डोळे बंद करताच 30 वर्षांपासून बंद झालेला भूतकाळ एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यांसमोर आला. खूपच धूमधडाक्यात योगिताचा साखरपुडा सुधाकरसोबत झाला होता. कोणत्या तरी कार्यक्रमात सुधाकरने योगिताला पाहिलं होतं आणि मग त्या त्यांच्या नजरेत भरल्या होत्या. साखरपुडा झाल्यानंतर योगिता सुधाकरसोबत जास्तच खुलली होती. तेव्हा मोबाईलचा जमाना नव्हता. सगळे झोपल्यानंतर हळूच त्या फोनला घेऊन आपल्या खोलीत जात होत्या आणि मग सुरू होत होतं प्रेम भरून बोलणं, जे रात्रंदिवस चालायचं. 2 महिन्यानंतर लग्नाचा मुहूर्त काढला गेला. याच दरम्यान सुधाकरला कोणत्या तरी प्रोजेक्टच्या कामासाठी 6 महिन्यांसाठी न्यूयॉर्कला जायला लागलं. लग्न नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकललं. योगिता नाराज झाली होती, परंतु सुधाकर डोळ्यात उज्ज्वल भविष्याची स्वप्न घेऊन अमेरिकेला रवाना झाला. त्यानंतर योगिता MSCच्या परीक्षेच्या तयारीला लागली. पण सुधाकर कधी भारतात परतलाच नाही. इकडे अमेरिकेला गेलेला सुधाकर गुजराती फॅमिलीमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहू लागला. त्यांना अमेरिका एवढी आवडली की तिकडून परत भारतात न येण्याचा निर्णय त्याने घेतला आणि कोणत्याही किमतीत अमेरिकेत राहण्याचा जुगाड तो शोधू लागला. एवढंच नाही तर त्याने आपल्या कंपनीची नोकरीसुद्धा सोडली. सगळ्यात सोपा उपाय हाच होता की
तिथल्या कोणत्या तरी नागरिकता प्राप्त मुलीशी लग्न करायचं. मग सुधाकरने त्याच गुजराती फॅमिलीमधल्या एकुलत्या एका मुलीशी लग्न केलं आणि सुधाकरच्या याच धोक्याने योगिता तुटून गेली होती. त्यांना लग्न या नावाची चीड येऊ लागली होती. पण काही महिन्यानंतर सुरेशरावांच्या घरून येणाऱ्या स्थळाला योगितांनी नकार दिला. सगळं काही विसरून त्या प्रकाशरावांची पत्नी झाल्या. वेळेबरोबर 2 मुलांची आईसुद्धा झाल्या. दोन्ही मुलांना चांगले संस्कार दिले आणि त्याचमुळे फक्त शिक्षणात नाही तर बाकीच्या व्यवहारातसुद्धा दोन्हीही मुलं हुशार निघाली. बीटेक केल्यानंतर मुलीचं लग्न एका चांगल्या घराण्यात लावून दिलं. मुलगी इथेच अमेरिकेत स्थायिक झाली. दोघेही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहेत. मोठ्या आशेने योगिता मुलाच्या लग्नाचं स्वप्न डोळ्यात घेऊन इथे आल्या होत्या. टेनिस टुर्नामेंटमध्ये विक्रम आणि त्रिशा पार्टनर झाले आणि विजयी झाले. असंच एकमेकांना भेटत राहिले तेव्हा एकमेकांना ते पसंत करायला लागले. विक्रमने फेसबुकवर आई म्हणजे योगिताची त्रिशासोबत ओळख करून दिली होती. योगिताला त्रिशामध्ये कशाचीच कमी दिसली नाही. त्यामुळे त्यांच्या नात्याला त्यांनी होकार दिला होता. आतापर्यंत जीवनात सगळे महत्त्वाचे निर्णय योगिता घेत आल्या. त्यामुळे सुरेशरावांना काही अडचण नव्हती. योगिताचा आनंद त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्रिशाची आई नव्हती आणि तिला आजीनं सांभाळलं होतं. ते इंडियामध्ये येऊ शकत नव्हते. त्यामुळे निर्णय हा झाला होता की सगळं काही ठीकठाक झालं तर अमेरिकेत लग्न करतील. या निर्णयामुळे त्यांची मुलगी आणि जावई बापू दोघेही खुश होते. त्रिशाच्या घराण्याबद्दल त्यांनी जास्त चौकशी केली नव्हती आणि इथेच त्यांची मोठी चूक झाली. किती सुंदर सगळं चाललं होतं, पण या वळणावर नेमकं सुधाकर योगितासमोर आले आणि त्यामुळे घडून गेलेला भूतकाळ समोर आला. त्यांना तो विचलित करत होता. आपल्या मुलालासुद्धा त्या काही सांगू शकत नव्हत्या. या धोकेबाज माणसाच्या मुलीसोबत लग्न करू नकोस. डोक्यापासून तर पायापर्यंत त्यांचा मुलगा त्यांच्या मुलीच्या प्रेमात बुडाला होता. मग तो आपल्या आईची गोष्ट का ऐकेल? दुखऱ्या माथ्यावर दोन्ही हात ठेवून त्या खाली वाकून बसल्या होत्या. तेव्हाच त्यांच्या खांद्यावर कोणाचा तरी स्पर्श झाला. त्यांनी मागे वळून पाहिलं. सुरेशराव होते. योगिताच्या हातात हात घेऊन ते त्यांच्या बाजूला बसले आणि प्रेमाने बोलू लागले. योगिता, तू आतून इतकी कमजोर असशील असा मी कधी विचार नव्हता केला. इतकी छोटी गोष्ट तू मनाला का लावून घेतलीस? थोडंफार ऐकलं होतं आणि थोडंफार अंदाज लावला. अरे, सुधाकरने जे तुझ्यासोबत केलं ते नवीन गोष्ट आहे का? हा देश त्याला त्याच्या स्वप्नांचा देश वाटला. त्यामुळे तुला सोडून इथे आला. त्रिशाच्या सुंदरतेमुळे साफ कळतंय की तिची आई किती सुंदर असेल. विजा, मग नागरिकता, राहण्यासाठी घर, सुंदर पत्नी, सगळ्याच सुखसुविधा जर त्याला इथे सहज मिळाल्या असतील, मग तो वेडा आहे का सगळं सोडून परत आपल्या देशात यायला? आणि मग आयुष्यात जे काही घडतं ते नशिबात असतं असं तूच म्हणते ना. तू जर माझीच होणार होती तर मग हा महाशय तुला कसा घेऊन गेला असता? मान्य आहे की मी तुला साऱ्या सुखसुविधा देऊ शकलो नाही, परंतु मला जेवढं शक्य आहे तेवढं प्रेम मी तुला दिलं. विक्रम मला काल म्हणत होता की अचानक आईला काय झालं आहे. विक्रमच्या या प्रश्नाने मला द्विधा मनस्थितीत टाकलं. असं सुद्धा असू शकतं की त्याला सगळं काही कळत असेल, कारण इतका अज्ञानी तर तो नाही आहे. त्यानंतर योगिता एवढ्या रडत होत्या, सुरेशराव पुढे काहीच बोलू शकले नाही. काही वेळानंतर आपल्या पदराने डोळे साफ करत योगिता म्हणाल्या, मी कालपासून हा विचार करत होते की जर त्रिशासुद्धा आपल्या बापावर गेली असेल तर ती आपल्या मुलाला आपल्याकडून हिसकावून घेईल. किती सहजपणे सुधाकर आपल्या घरच्यांना विसरला होता. त्याला पाहण्यासाठी त्याच्या आईवडिलांचे डोळे पूर्ण आयुष्यभर तरसत होते. आणि तो आहे की इथे घर जावई बनवून राहिला. जर त्याच्या मुलीने माझ्या साध्या भोळ्या मुलाला घर जावई बनवलं तर आपणसुद्धा आपल्या मुलाला पाहण्यासाठी तरसत राहू. योगिताचं बोलणं ऐकून सुरेशरावांना हसायला आलं. तेव्हाच विक्रमसुद्धा त्यांना शोधत तिथे आला होता. आईला उदास आणि बाबांना हसताना पाहून प्रश्नार्थक नजरेने त्यांना तो पाहू लागला. सुरेशराव स्वतःला आता थांबवू शकले नाही आणि त्यांनी सगळी गोष्ट विक्रमला सांगून टाकली. एवढंच ऐकलं होतं की विक्रम छोट्या मुलासारखा योगिताच्या गळ्यात पडला आणि म्हटला, आई, तुझ्यासाठी तर मी त्रिशालाच काय पूर्ण जगाला सोडू शकतो. एवढंच तू ओळखलं का आपल्या मुलाला? आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हा दोघांना माझ्यासोबत राहायचं आहे. तुम्हा दोघांसाठी तर मी एवढं मोठं घर घेतलं आहे. आणि तसं पण भारतात तुमचं असं कोण आहे आता? एक घर तर आहे फक्त. आता तुम्ही दोघंही आरामात माझ्याजवळच राहायचं आणि अधूनमधून दिव्या दिदीलासुद्धा भेटत राहा. विक्रमच्या या बोलण्याने योगिताच्या सर्व शंका कुशंका दूर झाल्या आणि मग 2 आठवड्यानंतरच धूमधडाक्यात त्रिशा आणि विक्रमचं लग्न झालं आणि ते हनुमूनसाठी स्वित्झर्लंडला गेले. लग्नासाठी 1 महिना आलेली मुलगी, जावई बापू आणि नातूसुद्धा त्यांच्या घरी निघून गेले. मग सुरेशरावांनी हसत योगितांना म्हटलं, आपणसुद्धा हनीमून साजरा करूया का? आपल्या लग्नानंतर आपल्यासोबत आपल्या परिवाराने सुद्धा हनीमून साजरा केला होता. तुला तर आठवत असेल ना? तुला भेटण्यासाठी सुद्धा मी किती तरसून जात होतो.
आता आपल्या मुलानेच या विदेशात आपल्याला संधी दिलेली आहे, तर मग आपण ती का सोडायची? आणि आपण एवढे म्हातारेसुद्धा झालेले नाही. सुरेश रावांचं असं गमतीचं बोलणं ऐकून योगिता लाजली आणि त्यांना लाजलेलं पाहून सुरेश रावांनी त्यांना मिठीत घेतलं आणि हसू लागले. मंडळी, कथा आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छान छान गोष्टी, कथा, वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर नक्कीच येत राहील. धन्यवाद.